शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण एकदम सिंपल अशी मटकीची उसळ बनवतोय। जास्ती काही पदार्थांची यामध्ये आपल्याला गरज नाहीये। तर चला रेसिपी बघून घेऊया। तर इथे मी पावशर मटकी घेतली आहे। तर विकतच आणलेली होती। शक्यतो मी मटकी विकत आणत नाही, घरीच मठ वगैरे सर्व कडधान्य असतात माझ्याकडं, तर तेच सर्व मी भिजत टाकत असते। पण कधीतरी असा काही प्लॅन झाला तर मग ऐन वेळेवरती आणायलाच लागते। तर इथे मी पावशर मटकी आणली। तर व्यवस्थित आता ही साफ करून घेऊया, कारण किती नाही म्हटलं तरी थोडाफार काही ना काहीतरी कचरा असतोच यामध्ये। तर व्यवस्थित मटकी निवडली आणि त्यानंतर एका टोकरीत ट्रान्सफर केली, कारण आपल्याला आता ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर व्यवस्थित मी अशी चोळून मटकी धुवून घेतली आणि त्यानंतर शिजत ठेवली आहे। शिजत म्हणजे आपल्याला कढईमध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये ही मटकी उकडायला टाकायची आहे। कुकरला देखील 1-2 शिट्ट्यांमध्ये होऊन जाते, पण मग मी कढईतच उकडून घेतली। 1 चमचा इथं मी मीठ टाकलंय आणि अगदी मूठभर शेंगदाणे टाकले। तर 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला ही मटकी आता उकळून घ्यायची, जेणेकरून ही व्यवस्थित शिजेल। तोपर्यंत आपण यासाठीच्या मसाल्याची तयारी करू। आता मसाल्यांमध्ये आपण जास्ती काही पदार्थांचा वापर करणार नाहीये। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता मी लसूण घेतलाय आणि त्यानंतर 2-3 मीडियम आकाराचे लाल टोमॅटो कट करून घेतले। याची फाईन प्युरी बनवून घ्यायची आणि एवढ्याच पदार्थांचा आपल्याला या भाजीमध्ये वापर करायचा आहे। तर मस्त अशी टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे। तोपर्यंत आपली मटकी देखील छान शिजली आहे। तर आपण फोडणी करूया। तर प्रत्येक वेळी काय होतं की आपण नेहमी मसाल्याची मटकी किंवा कांदा टोमॅटो कट करून त्यामध्ये शेंगदाण्याचा किंवा मग खोबऱ्याचा आल्याचा वगैरे वापर करतो। तर कधीतरी अशी सिंपल पद्धतीने देखील बनवली तरी छान लागते। तर मटकी वगैरे शिजली, मी ती दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर केली आणि त्याच कढईमध्ये मी तेल घेतले। तुम्हाला असं वाटेल कढई खराब आहे, पण मग नाही, ही कढई मटकी शिजवलेली आहे। थोडीशी मी पाण्याने विसळून घेतली, म्हटलं चला जास्ती काही नाही ह्याच कढईत बनवू। तर कढईत तेल घातलंय, त्यानंतर मोहरी घातली, जिरे घातले, छान अशी फोडणी करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला जी आपण प्युरी बनवलेली होती लसूण आणि टोमॅटोची, तर ती पूर्णपणे यामध्ये घालायची आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि मग नंतर आपण यामध्ये कोरडे मसाले ॲड करणार आहे। सुरुवातीला टोमॅटो आणि लसणाची प्युरीला छान आपल्याला तेलावरतीच फ्राय करायचं आहे आणि वरतून बेसिक मसाले घालूया। मसाल्यांमध्ये देखील जास्ती काही मी ओव्हर मसाले वापरलेले नाही आहे। घरगुती आपली हळद, त्यानंतर मिरची पावडर, सोबतच थोडासा कांदा लसूण मसाला आहे आणि किचन किंग मसाला आहे। आणि यामध्ये मेन मसाला म्हणजे सवाई मसाला किंवा जो काळा सावजी मसाला मिळतो ना, तर तो घातल्यानंतर एकदम मस्त चव होते। पण माझ्याकडे ज्यावेळी मी ही मटकीची रेसिपी बनवत होते त्यावेळी शिल्लक नव्हता, त्यामुळे मग तो काळा मसाला मी स्किप केला आहे। तर मसाल्यांमध्ये तुम्ही तर बघितलं, हळद पावडर, लाल मिरची पावडर, कांदा लसूण आणि किचन किंग मसाला एवढे 4 पदार्थच मी ॲड केले। वरून थोडंसं चिमूटभर मी हिंग टाकले, कारण हिंगाने आपल्या भाजीची चव वाढायला मदतच होते। तर हे कोरडे मसाले देखील आपण टोमॅटो प्युरी सोबत छान असे 2-3 मिनिटांसाठी परतून घेऊया। आणि मग थोडी करून आपण जी उकडलेली मटकी आहे तर ती यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता मटकी शिजवत असताना मी जेवढं पाणी टाकलेलं आहे ना, तर त्यातून मटकी शिजल्यानंतर जेवढं पाणी शिल्लक आहे तेवढंच पाणी मी भाजीत ॲड करणार आहे। वरतून एक्स्ट्राचं पाणी मी ॲड केलेलं नाही, बघू शकता तुम्ही। जेवढी मटकी शिजल्यानंतर भाजीमध्ये किंवा मटकी शिजलेलं जे पाणी शिल्लक होतं तेवढंच पाणी मी तेच पाणी मी या भाजीत ॲड केले। वरतून फक्त मी मिक्सरचं भांडं जे त्याला थोडंफार टोमॅटोची प्युरी लटकलेली होती, तर अर्धा कप पाणी टाकून तेवढंच विसळून मी भाजीत ॲड केलेलं आहे। एक्स्ट्रा वरतून मी पाणी ॲड केलेलं नाही आहे, कारण जास्त पातळ भाजी देखील एवढी काही खास लागत नाही, त्यामुळे मग पाणी जरा कमीच वापरायचं। चवीनुसार मी इथे मीठ घातले, कारण सुरुवातीला आपण मटकी शिजत असताना देखील चमचाभर मीठ ॲड केलेलं होतं, त्यामुळे मग नंतरून फक्त 1च चमचा मीठ ॲड केले, जेणेकरून मसाल्याची चव ॲडजस्ट होईल।
तर 10-15 मिनिटांसाठी छान फुल गॅसवरती भाजीला उकळी आणायची आहे, जेणेकरून यातलं पाणी देखील थोडंफार आटेल आणि त्यानंतर आपली सिंपल झटपट अशी मटकीची उसळ बनून रेडी आहे। तर तुम्ही ही चपाती भाकरीबरोबर देखील खाऊ शकता। यावरतून शेव वगैरे जर टाकली, लिंबू वगैरे जर पिळलं तर तुमचं मिसळ पाव देखील तयार होतो। पावासोबत देखील तुम्ही खाऊ शकता। आणि कशी वाटली आजची सिंपल रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा। भेटूया अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये।